कवितेचे नाव आहे खेड्यातील जनमानस. या कवितेत खेड्यातील जनमानसाचं वागणं कशा पद्धतीने बदलले या संदर्भात वर्णन आहे. या आधुनिक युगात सारं काही बदलून गेलं. या आधुनिक युगात सारं काही बदलून गेलं. खेड्यातील जनमानसाचं वागणं देखील पुरते बदलून गेलं. भाड्याच्या घरात राहून कसंबसं दिवस काढू लागली. भाड्याच्या घरात राहून कसंबसं दिवस काढू लागली. अतिथी देवो भव म्हणणारी लोक आता स्वतःच दारबंद ठेवू लागली. नेटक्या संसारापासून अलिप्त राहून स्वाभिमानाने जगायला शहरात जातात. नेटक्या संसारापासून अलिप्त राहून स्वाभिमानाने जगायला शहरात जातात. पण शहराचा अनुभव घेऊन रिकाम्या हाती पुन्हा गावी येतात. माझं खेडं म्हणजे पैसा कमी पण संगतीने राहायला शिकवते. माझं खेडं म्हणजे पैसा कमी पण संगतीने राहायला शिकवते. माझं खेडं म्हणजे गरीब पण माणुसकीने जगायला शिकवते. गावापासून नोकरीसाठी दूर कुठे गेलात म्हणून नातं गोतं किंचित बदलत नाही. गावापासून नोकरीसाठी दूर कुठे गेलात म्हणून नातं गोतं किंचित बदलत नाही. मायबापासनी नुसते पैसे पाठवून त्यांचे पोट कधी भरत नाही. अति धन संपत्तीच्या लालसेने अयोग्य मार्ग निवडू नका. अति धन संपत्तीच्या लालसेने अयोग्य मार्ग निवडू नका. दृढ शरीर आणि मेहनती इच्छेला भिकेच्या मागे लावू नका.